नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण वरणबट्टीमधली बट्टीची रेसिपी ही बघणार आहोत. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे 3 वाटी, 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील. त्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही मळायचं नाही आहे. आपली बट्टी चांगली होणार नाही आपण पातळ मळलं तर, त्यामुळे आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण मळून घेतलं आहे. याला अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण याची बट्टी बनवूया. त्यासाठी आपण असं गोल वाटीसारखा आकार द्यायचा आहे. त्याला आतमधनं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत फोल्ड करून गोल असा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या बट्ट्या बनवून घ्यायच्या आहे. कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे बट्टी यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळत्या सोडून घेणार आहोत आणि याच्या 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. हे बघा, उकडल्यानंतर आपण याची कट करून घेतली आहे बट्टी. त्यानंतर आपण तेलामध्ये याला तळून घ्यायचे आहे, असं लालसर रंग येईपर्यंत आपण ह्या बट्टे तळून घेऊयात. आता लालसर रंग येईपर्यंत अशा प्रकारे आपल्याला बट्टे तळून घ्यायचे आहेत. तर याच्यासोबत खाण्यासाठी वरण बनवलेलं आहे. चला, तयार आहे आपलं वरण बट्टी. नक्की ट्राय करा.